या लंकेच्या या सणावर विराजमान होतात या दशग्रीव दशाननाला मला कसे सारखे समाधान होते आहे आणि का होणार नाही ही लंका मी स्वतःच्या कर्तृत्वावर जिंकली आहे माझ्या जन्माचे रहस्य ते काय सप्तर्षींपैकी एक पुलस्त ऋषी त्यांचे पुत्र म्हणजे विश्वा हे माझे पिता आणि कैकसी माझी माता त्या दोघांच्या हिरण्यगर्भापासून आम्हा 5 भावंडांचा जन्म झाला कुंभकर्ण आणि विभीषण माझे भाऊ शूर्पणखा आणि कुंभिनी माझ्या भगिनी लहानपणापासूनच महत्वाकांक्षी असल्यामुळे आम्ही 3 भावांनी ब्रह्मदेवांची तपश्चर्या केली आणि मागितलं असेल ते काय माझा बंधू कुंभकर्ण याला मागायचं होतं ते इंद्रपाल पण त्याची जीवा घसरली आणि बोलून गेला विद्रुपाल आणि त्याचमुळे वर्षातून 6 मास तो झोपेत असतो दुसरा भाव विभीषण तो धर्मपरायण त्याने भक्ती मार्गाचा अवलंब केला परंतु या रावणाला पाहिजे होते का या साऱ्या विश्वावर या अशा नराचा अधिकार हवा होता आणि म्हणूनच मी ब्रह्मदेवाकडून मागितलं ते काय या बहुत अपार सामर्थ्य आणि अजिंक्य ज्ञान होण्याचा वर ब्रह्मदेवाने कसा वर मला दिला परंतु तेवढ्याने माझं समाधान होईना आणि म्हणूनच देवादिदेव भोलेला त्यांची 1000 वर्ष तपश्चर्या केले तेवढ्याने भोलेला प्रसन्न होईना आणि म्हणूनच या दशाननाने केलं ते काय हे 20 भुजांनी संपूर्ण कैलास अडवून काढला आणि सिद्ध झालो परंतु भोलेनाथांनी केलं ते काय आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याने पर्वतावर दाब दिला आणि त्याच वेळी माझे 20 इच्छा त्या पर्वताखाली चिरडल्या गेल्या रक्ताच्या धारोळ्या खात असताना माझ्या मुखावर आक्रोश निघाला त्या आक्रोशामुळे संपूर्ण त्रिभुवन हलू लागले आणि त्याच आक्रोशाने भयभीत झालेल्या सर्व देव देवतांनी माझ्या नामनिदान रावण असं केलं आणि संज्ञा प्राप्त झाली शेवटी शिवाजी प्रसन्न होऊन मला अमरत्वाचा वर दिला आणि तदनंतर त्याच अफाट सामर्थ्याच्या बळावर ही लंका काबीज केली आहे परंतु एवढ्याने माझं समाधान होत नाहीये पुढे करावं काय हा एकच विचार दिग्विजय तर संपादन करायचा आहे
शनिदेवापासून निघालो ते नारायण नामामध्ये तल्लीन होऊन या लंकेपर्यंत माझं येणं झालंय. आणि मी येथे का आलो होते तर शनिदेवाकडे घेतलेली मी प्रतिज्ञा की केव्हा ना केव्हा या विश्वातील एखाद्या महाभागाकरवी तुला त्याच्या पायाखाली पायघडी बनवेल आणि दशाननासारखा 4 वेद आणि 6 शास्त्रांमध्ये पारंगत असलेला दुसरा कोणी नाही. दशाननासारखा बलाढ्य कोणी नाही. शंभो महादेवांची भक्ती करून दशाननाने त्यांच्याकडून वर प्राप्त केला आहे. आणि देव दानव यक्ष किन्नर गणगंधर्व यापैकी कोणीही त्याला मारू शकत नाही. म्हणजे दशानन रावण हा असा आहे की तो शनिदेवाला निश्चितच त्याच्या पायाखाली लावेल. आणि आपण आलो आहोत याची जाणीव दशाननाला करून देण्यासाठी नारायण नामाची ललकारी. हा दशानन रावण आपल्याला सगळे नमस्कार करतो आहे. बाबूंची वृत्ती होईल असा शुभ आणि मंगल आशीर्वाद आहे. झालं माझं समाधान. आपल्या केवळ स्मरणाने आपण या ठिकाणी उपस्थित झालात यावे या माझ्या रत्नगरी सिंहासनावर आलो आहे. वा वा दशानना तुम्ही माझ्या समोरीत बस. अरे आदरातिथ्य करावं तर तुझ्यासारख्याने आदरातिथ्य करायचं माझं सौभाग्य मला प्राप्त झालं आणि त्याचमुळे मला समाधान वाटते आहे. नारद मुनी यावेळी एक सारखा विचार करतो आहे. या सामर्थ्याचा करूचा मला या विश्वाच्या ठिकाणी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करायची आहे. नारायण आणि म्हणूनच मी तुमचे स्मरण केले आहे. दशानना माझं स्मरण तू केलंस ठीक आहे, पण तुला जर का या त्रैलोक्यावर विजय मिळवायचा असेल तर तुला या ठिकाणी बसून फायदा नाही. अरे तुझ्याकडे शक्ती आहे, बलाढ्य सेना आहे. आणि असं असताना तू तुझ्या लंकेपुरता न राहता त्रिखंडात जर का तुला विजय मिळवायचा असेल सुरुवात देवतांपासून कर. वा नारद मुनी योग्य वेळी येऊन योग्य मार्ग दाखविणार. मी तोच विचार करत होतो की सुरुवात कुठून करू. मग तुम्ही तिथं दाखवलेल्या मार्गाप्रमाणे याच वेळेत आलो. कळीला सुरुवात तर चांगली झाली, पुढे काय होते आपल्याला बघायचं आहे. पण होतंय काय माहितीये का, यामध्ये दुसऱ्याला मरा देतात, कळलाला म्हणतात, आगलाला म्हणतात. पण हे जे मी सारं करतोय हे सारं चाललंय ते विश्व कल्याणासाठी. आणि मला म्हणतात काय तर कळीचा नारद, कळीचा 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 नारद कळीचा
ईश्वराची, नमस्कार माझा त्या ईश्वराची, नमस्कार माझा त्या ईश्वराची, नमस्कार माझा त्या ईश्वराची. भगवंता, या अखिल सृष्टीची निर्मिती केली आणि या अखिल सृष्टीत 184 जीव जन्माला आले आणि या 184 जीवात मानव श्रेष्ठ जन्म आणि या मानव जन्म येता याचं आपलं परम भाग्य म्हणावे आहे. माता आदिती आणि पिता कश्यप यांच्या पवित्र ऋषीकुलात आम्ही जन्म घेतला देवा आणि आदित्यच्या पुत्र असल्याने आम्हाला 12 आदित्य देखील म्हटले गेले आहे. पिताजींचे शब्द जणू आमच्या काळजाचा वेदच घेऊन गेले आहे. सर्वानंद पुनश्च भराडले आहे, साधूनंद पुनश्च कीर्ती नाही, आईनंद पुनश्च वात्सल्य नाही आणि नरदयानंतर पुनश्च जन्म नाही. हे ऐकून आमच्या कानाचे काळे झाले आणि तीच ख्याती कीर्ती विश्वदर्जा मिळावी यासाठी आम्ही शतजन्माची अधिराज्य मिळवले. आम्ही त्या विश्वावर अधिराज्य मिळवले आहे आणि या विश्वाचा या जयदेवाने आमच्या अजून केले आहे. हे आम्ही स्वीकारण्यासाठी इथपर्यंत आलो आहोत.
शेवटी झालं ते काय मुकाजाने तुम्हा 33 कोटी देवतांना वंदना टाकून माझ्या माला तुम्हाला लावून घेणार आहे. चला माझ्या समेत. भक्तीच्या फुलांचा कोण तो सुवास सौभाग्य देवता व्हावी त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी या गंधमादन पर्वतावर त्याची भक्ती करण्यासाठी तत्पर झाली आहे. तिथून खाली येत असता पृथ्वीधराच्या दिशेने या पर्वतावर आपल्याला झोप लागलाय तो यज्ञाचा घोर ऐकू येत आहे भक्तिमय स्वर. हा भजन कोणता एकच जिज्ञासा कोणती याच ठिकाणी शोध घ्यावा. हे लौकिक सौंदर्य सुंदर दुनिया आणि या ठिकाणी करण्याची काय हे जाणून घेणं योग्य. हे त्यांनी लंकाधीश रावण लंकाधिपती रावण म्हणतात तोच मी आणि तुझी भक्ती भंग करण्याचं कारण सुद्धा एकाच. हे म्हणजे एवढं तुला अलौकिक सौंदर्य मिळालं आहे आणि असं असताना या ठिकाणी या घनघोर अरण्यात करतेस तरी काय. एकच कारण माझी आणि माझ्या मातृभूमी देवतांची एकच इच्छा वैकुंठाचे स्वामी माझे सौभाग्य देवता व्हावे आणि म्हणूनच मी या गंधमादन पर्वतावर त्याची भक्ती करण्यासाठी आले. अरे वा मग समज तुझी मार्ग प्रतीक्षा पूर्ण झाली. तुमच्या बोलण्याचे अर्थ मला समजले नाही. तू फक्त पती परमेश्वराच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करते आहेस. त्या काळा कपटी विष्णूच्या तपश्चर्या करते आहेस. मग समज मीच तो आहे असं समज.
पाठीला पाय लावून पळतो. त्याने जी अधिकाराची सूचना केली आहे देवेंद्राकडे, त्या साऱ्या देवता माझ्या बंदिवासात टाकले आहे. आता एकच बऱ्या बोलाने माझ्या शिकावत आहो. जर तुम्ही माझ्या स्वामींचे अपमान करत असाल तर चालते व्हायचं. या ठिकाणी आराध्याचा आपला वयासाठी आहे. वेदवती केलंच ते तरी काय, माझी इच्छा पूर्ण करायचं सोडून या भगरक्ता अग्निकुंडात उडी घेतले. तुझं राहिलेलं हे कळेवर याचं करायचं ते काय, तुझं राहिलेलं हे शरीर या बंधमाला पर्वतावरून दूर गंगेच्या पात्रात घेतलेलं आहे. हिची प्राप्ती झाली नाही. याच प्रकारे पुढे जाऊ या पृथ्वीतील एक एक नगरी काबीज करावी हे